सकल मातंग समाज निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांच्या लेखणीच्या माध्यमातून इथे क्रांती उभी राहिली, या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राने ती क्रांती बघितली असे अण्णाभाऊ साठेंचे नातू सन्माननीय सचिन भाऊ साठे, त्यासोबत मंचावर उपस्थित असणारे आपल्या बळगाव पाचोऱ्याचे लोकप्रिय आमदार, सर्व जाती धर्मांवरती प्रेम करणारे आणि जाती व्यवस्था ही निर्मूल अनालिसिस ऑफ कास्ट, जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी सर्वांना एकतेच्या मोठमध्ये बांधणारे आपल्या बळगाव पाचोऱ्याचे लाडके आमदार सन्माननीय किशोरप्पा पाटील, त्यासोबत मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खरोखर मला अभिमान वाटतो की आप्पासाहेब माझा मातव बांधव देखील संघटित होतोय, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र फक्त इथल्या दलितांना दिला नव्हता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश माझ्या मातंग बांधवात सुद्धा दिला होता की शिका, संघटित व्हा आणि वेळप्रसंगी संघर्ष करा. पण ज्या पद्धतीने माझ्या दलित बांधवांच्या बाबतीत जे घडलं की आपण शिकलो, संघटित झालो, पण संघर्ष कोणाच्या विरोधामध्ये करायचं हे आज सुद्धा आपल्याला कळलं नाही. अरे अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचे होते, ज्या अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस ज्यांनी फक्त शाळामध्ये गेले, पण 1.5 दिवस शाळेत जाऊन सुद्धा इथल्या व्यवस्थेच्या माध्यमातून क्रांती केली. आप्पासाहेब हा मातंग समाज क्रांतिकारक समाज आहे. दुर्दैवाने मध्ययुगीन कालखंडामध्ये या मातंग समाजाला उपेक्षित म्हणून घोषित केलं गेलं, पण आज समाज खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने चाल करतोय. आज ग्रामीण भागात बाला बोलतेदाराची उपमा या समाजाला दिली जाते. आज त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल, टोपल्या बनवणं असेल किंवा आपल्या त्या झाडू बनवणं असेल, या पारंपरिक व्यवसायातनं हा मातंग समाज प्रामाणिकपणे काम करत असतो. गावगाड्यामध्ये सुद्धा आज सुद्धा एक म्हण प्रचलित आहे, कुणब्याचं दान आणि मातंगाचं गाणं हे आज सर्वदूर प्रसिद्ध आहे. आणि आप्पासाहेब काळजीकरांनी ज्यांना मागे मांग त्यांना फिटे 100% पांग, म्हणून तुमच्या मागे हा माझा मातंग बांधव आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही, कारण की या समाजानं ही व्यवस्था बघितली, या समाजानं अन्याय अत्याचार आपल्यावरती सोसले. म्हणून या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस रायगडावरती ध्वज फडकवायचा होता, त्यावेळेस ती जबाबदारी माझ्या मातंग समाजाने स्वीकारलेली आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाजी पासलकर होते, या बाजी पासलकरांचे विश्वस्त म्हणून जर का कोणी होते तर ते एलजी बोटे, ज्यांना एल्या मांग म्हटलं जायचं. या एल्या मांगांनी वेळ प्रसंगी बाजी प्रभूसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याचं काम या आमच्या मातंग समाजाच्या बांधवानं केलंय. आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा उघडली. टान 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 घंटा वाजली, 12 पोर्तेदार 18 अर्तेदार सर्व समाजाच्या मुली शिकायला आल्या, पण इथल्या पुरुष प्रधान संस्थेच्या ठेकेदारांनी मान्य नव्हतं. सावित्रीबाई फुलेंवरती वेळ प्रसंगी कोणी गाड्या मारला, चिखल मारला, दगड मारला, सावित्रीबाई फुलेंनी वेळ प्रसंगी सहन केलं. 1 दिवस न राहून नवऱ्याजवळ रडून सांगतात की अहो ज्योतिराव, अहो मी रस्त्यानं जात असताना खुजी माझ्यावरती गारा मारतं, चिखल मारतं, दगड मारतं, ज्योतिराव काहीतरी करा, हे थांबवा. आजच्या काळात जर का एखाद्याच्या बायकोला कोणी असं मारलं असतं तर नवऱ्याने म्हटलं असतं कोयता काढू का तलवार काढू, 302 हो का काही हो, पण याला तर ठेवतच नाही. पण ज्योतिराव फुलांनी संयम बाळगला आणि सांगितलं की सावित्री, ज्यावेळेस तू वर्गामध्ये जाशील तर सोबत येताना एक पिशवी ने आणि पिशवीमध्ये जास्तीची साडी ने. साडी यासाठी ने की जेव्हा रस्त्यानं जाशील अंगावरती चिखलानं, तुझं अंड्यानं असेल, शेणानं असेल, चिखलानं असेल, तुझे शरीर माखलेलं असेल आणि ते माखलेलं शरीर तुला विद्यार्थ्यांसमोर, मुलींसमोर दाखवताना तुला कदाचित दुःख होईल, खेदाची बाब होईल, ती मुलींना तू उत्तरे देऊ शकणार नाही. म्हणून तू बाजूच्या वर्गामध्ये जाऊन तुझी खराब झालेली जी साडी आहे ती फेड म्हणजे सोड आणि सोबत पिशवीत नेलेली साडी काय कर, तू परिधान कर. पण या माझ्या मुलींना शिकवण्याचं काम तू थांबू नको. आणि त्या शाळेमध्ये आमच्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंच्या शाळेमध्ये शिकणारी मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी आमच्या मातंग समाजाची होती. हे आमचा स्वाभिमान आहे, हा आमचा समाजाचा स्वाभिमान आहे. वस्ताद लवजी साळवे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचे गुरु होते. या वस्ताद लवजी साळवेने आज जर का तात्याराम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जर का स्त्री शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने
आणि वस्ताद लहुजी साळवेंनी ज्योतिराव फुलेंना आपला जावई मानला आणि सावित्रीबाई फुलेंना आपल्या कन्या मानलं आणि तेव्हा ही शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतिकारी पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये चालू शकली आणि पुढच्या काळामध्ये जाऊन आमचे अण्णाभाऊ साठे होते, जे अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. अरे मुळाक्षरांची ओळख अण्णाभाऊ साठेंनी गावातल्या पोथी वाचणाऱ्यांकडून शिकले. अण्णाभाऊ साठे कशावरून? पोथी वाचणाऱ्यांकडून शिकले. पण जवळपास 35 पैकी 7 कादंबऱ्यांवरती जवळपास अण्णाभाऊ साठेंच्या चित्रपट तयार झालेले आहेत. या 2 चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि या अण्णाभाऊ साठेंना लोकशाही साहित्य रत्न, अरे हेच अण्णाभाऊ साठे आमचे शिवशाहीर आहेत. रशियामध्ये जाऊन डफाच्या आवाजाने अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, अरे प्रथम मायभू नमना गातो छत्रपती कवना. या अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी राजांचा विचार मांडण्याचं बांधवांनो त्या ठिकाणी काम केलं. जवळपास 35 कादंबऱ्या आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे निर्माण केल्या. जवळपास 13 कथा संग्रह, 12 पटकथा, 10 पोवाडे, 3 नाटके, 1 प्रवास वर्णन आणि 1 शाहिरी पुस्तक सुद्धा आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे निर्माण केलं. अण्णाभाऊ साठेंची छक्कड आप्पासाहेब प्रसिद्ध आहे. जर अण्णाभाऊ साठेंची छक्कड जर का ऐकली ना तर प्रत्येकाच्या अंगावरती हलगीसारखा काटा आल्यावर राहत नाही. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? हो माझी महिना गावाकडे राहिली, तिच्या जीवाची होती या कायली. हो माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हो दिवाना रंग गवळा कोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीताची माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती गळी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काळी दवण्याची, रेखीव भुवया कुमार जणू इंद्र धनुची, हिरकणी हिऱ्याची काठी अंडळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझी मैना गावाकडे राहिली. अहो या गरिबीने ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीने ताटातूट केली आम्हा दोघांची आणि तयारी झाली मुंबईला जाण्याची. वेळ होती भल्या पाटेची, बांधा झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली महिना चांदणी शुक्राची. गावकरीला येताच कळी कोमजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मळवून काढायची, बोली केली शिंदेशाही टोळ्याची, साज कोल्हापुरी वज्र गोडा मुठ माळा पुतळ्याची. हो कानात गोखड्या पायात माखोल्या, हो कानात गोखड्या पायात माखोल्या, जशी 4 चंद्राची होती बाणा रंग गवळा हिरकणी हिऱ्याची, काठी अंडळ्याची, तशी ती माझी मैना सोन्याची, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, तिच्या गुणाची छक्कड मी वाहिली, माझी मैना गावाकडे राहिली. आला की नाही अंगावरती काटा? आम्ही काही लता मंगेशकरांच्या खानदानातला नाही, एक बहुजन सर्वसामान्य समाजातून जन्माला आले. जे मला तुमच्या समोर मांडता आलं ते मांडण्याचं काम आपण बांधवानं या निमित्त केलं. या अण्णाभाऊ साठेंनी आप्पासाहेब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं. हे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सांगायचे, ज्या वेळेस आपल्या डफाच्या आवाजानं गोवा, कारवार, निपाणी हे जे बेळगाव मध्ये गेलं त्याच्या विरेहामध्ये हे अण्णाभाऊ साठेंनी छक्कड हा कवितेचा प्रकार तुमच्या आमच्या सर्वांसमोर आणण्याचं काम केलं. आणि अण्णाभाऊ साठे त्या काळात माझ्या कामगार आणि शोषित वंचितांच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणायचे की धरती, अरे धरती शेच्याच्या मस्तकावर तरली नसून इथल्या श्रमकरी आणि कष्टकरी गोरगरिबाच्या तळहातावरती बसलेली आहे. हे अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं. आणि बंधू भगिनींनो, याच अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये या अण्णाभाऊ साठेंनी जर का कुणाला गुरु मानलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणायचे, अरे जग बदल घालून घावं, सांगून गेले माझं भीमराव. म्हणजे जग बदलायचंय हे सांगण्यासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की जग बदल घालून घावं, सांगून गेले माझं भीमराव. अरे गुलामगिरीच्या चिखलात रुतन बसला काय रावत, धनवंतांनी आमास छेडले, धनवंतांनी आमास पिळले, धर्मांतांनी तसेच छेडले, मगराने जरी मानुके गिळले, चोर झाले तर शाव,
अरे जग बदल घालून घाव सांगून गेले तर मज भीमराव. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं अरे आमच्या अण्णाभाऊ साठे चालले. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटला. पण ही तळमळ अण्णाभाऊ साठेंना म्हणायचे. अण्णाभाऊ म्हणायचे अरे तुमचं स्वातंत्र्य वेगळं आहे, पण माझ्या बहुजनांचं, दलितांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं स्वातंत्र्य वेगळं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या हातामध्ये डब घेतला, गावागावात मुंबईच्या गिरणी कामगारांना एकत्र केला आणि अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं अरे ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है. हे प्रथमतः सांगण्याचं काम जर का कोणी केलं असेल बंधू भगिनींनो, त्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. इथली संसद तयार झाली, सर्व गोष्टी तयार झाल्या, पण अण्णाभाऊ साठेंनी इथल्या व्यवस्थेला विरोध करण्याचं काम केलं. आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे की ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची रखेल झाली. अरे माझ्या व्यथा मांडू कणाकडे, अरे माझ्या मेथा मांडू कणाकडे, कारण की ही न्याय व्यवस्था इथल्या रंगतेने रंगीन झाली. हे बोलण्याचं काम आमच्या अण्णाभाऊ साठेंनी केलं. आज बंधू भगिनींनो, समाजामध्ये महापुरुष जन्माला येतात जातात, पण या महापुरुषांच्या विचारानं आपल्याला चालावं लागेल. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही इतिहासाचं लेखन करा. इतिहासाच्या लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर हा तुमच्या आमच्या सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील तुमच्या आमच्या पाठीशी उभा आहे. इथल्या तरुणांनी पुढे या. अण्णाभाऊ साठेंचं असेल, समग्र मातंग समाजाचं वाङ्मय जर का प्रसिद्ध करता आलं, त्यासाठी तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं आणि किशोरप्पांच्या वतीनं शब्द देतो की 1 रुपया देखील तुम्हाला आम्ही कमी पडू देणार नाही. ते साहित्य प्रसिद्ध करण्याचं काम बंधू भगिनींनो आम्ही करू. कारण की अण्णाभाऊ साठेंना त्या काळात माहिती होतं की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. तो व्यक्ती सुद्धा कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. आणि जर का येणाऱ्या पिढ्यांमध्ये आपल्याला जर का कुणाचं हस्तक व्हायचं नसेल तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं जीवनचरित्र वाचण्याचं काम करा. वस्ताद लहुजी साळवेंचं जीवनचरित्र वाचण्याचं काम करा. हा मातंग समाज स्वतःला कमी समजून घेऊ नका. गाव पातळीवरती असेल, सर्व बाबीवरती असेल, जर का 12 बलुतेदारांचं जर का आपलं काम असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व लोकांच्या विचारावरती अण्णाभाऊ साठेंचा मातंग समाज चालतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चालावं लागेल. म्हणून आपल्या आदरणीय आप्पासाहेब आपल्या सरकारनं मॉस्कोमध्ये, रशियाच्या मॉस्कोमध्ये 2च लोक फेमस आहेत, रावसाहेब जिबू, एक राज कपूर आणि दुसरे आपले अण्णाभाऊ साठे. 2च लोक फेमस आहेत. आणि म्हणून आपल्या या महायुती सरकारनं तिथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथे गांधीजींच्या बाजूला उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यासोबत बार्टीच्या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या धर्तीवरती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आरटीची स्थापना केली आणि आरटीसाठी योग्य प्रकारे आपण निधी देखील वितरित करीत आहोत. आणि इथल्या समाजातील प्रत्येक तरुणाला, गोरगरिबाला न्याय मिळेल ही अपेक्षा या माध्यमातून आपण करूया. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या मातंग समाज बांधवांना सांगतो की बंधू भगिनींनो, येणाऱ्या कालखंडामध्ये जर का या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आपल्याला असाच भाईचारा हवा असेल, पार मराठा, नावी, धोबी, कुणबी, साळी, तेली, तांबुळी, माडी, चांभार, दलित आणि मातंग हे सर्व जाती धर्माचे जर का लोक तुम्हाला परत एकदा एकत्र हवे असतील तर आपल्याला सन्माननीय किशोरप्पा पाटलांना पुन्हा एकदा निवडून द्यावं लागेल. तरच येणाऱ्या कालखंडामध्ये ही क्रांती अबाधित राहील. आपण सर्वजण अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं चालाल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भगवान श्रीरामाच्या, भगवान एकलव्याच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेल्या, संविधानानं मान्य केलेल्या शिवसेनेसोबत, धनुष्यासोबत राहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय अण्णाभाऊ.